आंदोलन चालू आहे आणि आपण कुठल्या गावाचे आंदोलन कशा संदर्भात आहे? आम्ही महिंद्रा गावातील सगळे रहिवासी आहेत। काल आमच्या गावातील जी पीडित व्यक्ती होती मुकी बधीर, तिच्यावर जो अत्याचार झाला त्या निषेधार्थ आपल्या गावातील सगळे महिला मंडळी, पुरुष यांनी एकदम तीव्र निषेध करण्यासाठी व गुन्हेगाराला तीव्र शिक्षा व्हावी आणि ही केस फास्ट ट्रॅकवर चालावी या अनुषंगाने इथं आलेलो आहे। काल मान्य पोलीस निरीक्षकांनी त्यांनी सगळ्यांनी गुन्हे दाखल केलेच आहेत आणि आरोपी आज पोलिसांचं सुद्धा मी अभिनंदन करेल की त्यांनी अवघ्या 2 ते 3 तासात आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कबुली जबाब घेतली आणि गुन्हेगारांनी आपल्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे। तरी त्या महिलेवर जो अत्याचार झाला आहे तो लवकरात लवकर त्याला फासावर व्हावी आणि असा प्रकार परत पुढे आपल्या गावात घडू नये असं या निरीक्षणात हा मी सगळा मोर्चा काढलेला आहे। धन्यवाद। तरच आम्ही सगळेजण मतदान करू, नाही तर महिंद्रा गावात मतदान होणार नाही आणि याची लवकरात लवकर दखल घ्यायला पाहिजे सगळ्या कर्मचाऱ्यांनी, शासनाने, पोलीस स्टेशनने, सगळ्यांनी ही केस लवकरात लवकर उचलली पाहिजे। आमचा सगळ्यांचा हा जाहीर निषेध आहे आणि आमचा सगळ्या गावाचा पाठिंबा आहे, सगळ्या तालुक्याचा पाठिंबा घेऊ आम्ही हा सगळा निषेध करतोय आणि ते व्हायलाच पाहिजे, लवकरात लवकर व्हायला पाहिजे। आमची सगळ्यांची हीच इच्छा आहे तर लवकर त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। डायरेक्ट लवकरात लवकर होत नाही याच्या आम्ही डायरेक्ट रुद्र रूप धारण करू आणि जास्तीत जास्त पूर्ण तालुक्याचा, जिल्ह्याचं आंदोलन लावू आम्ही आणि त्या ताईला, आजीला न्याय देऊ म्हणजे देऊ आणि तरच आम्ही पुढे पाऊल टाकू। डायरेक्ट तरच मतदान करू। जर न्याय मिळाला नाही तर आम्ही कोणालाच गावात येऊ देणार नाही, मतदान करणारच नाही। डायरेक्ट शासनाला आमची विनंती आहे असं समजून घ्या। आज आमच्या माया बहिणी लेकी आज आम्ही सगळं पूर्ण गाव रात्रभर झोपलो नाही, त्याच्यासाठी शासनाने आमची लवकर दखल घ्यायला पाहिजे। निवेदन दिलं ते कशा संदर्भात त्याबद्दल माहिती द्या। कालच्या म्हणजे परवाच्या रात्रीला महिंद्रा या गावी एका नराधमानं 65 वर्षाच्या आजीवरती अतिप्रसंग केला। त्या अतिप्रसंगाच्या अनुषंगाने जशी आपल्याला काल सकाळी माहिती मिळाल्यानंतर त्या नराधमाचं संपूर्ण माग काढून त्याला आपण पारोळा तालुक्यातून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि आजीच्या विरुद्ध जो अत्याचार झाला त्या अनुषंगाने आपण सर्वात म्हणजे कठोर असे कलम लावून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। आज ज्या महिंद्रा च्या ताईंनी, ज्या आजींनी आपल्याला जे काही निवेदन दिलं, ग्रामस्थांनी निवेदन दिलं, त्या अनुषंगाने सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की या नराधमाला कायद्याच्या चौकटीत राहून कठोरात कठोर शिक्षा कशी होईल या पद्धतीने पोलीस आम्ही सर्वांकाशाने तपास करत आहोत। धन्यवाद।